शिरा तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण आज मी तुम्हाला ज्या पद्धतीने शिरा दाखवणार आहे, हा शिरा तुम्ही या अगोदर कधीही बनवलेला नसेल। हा शिरा एवढा चविष्ट होतो की तुम्ही नेहमीच अशा पद्धतीने शिरा नक्कीच बनवाल, याची मी तुम्हाला गॅरंटी देते। नमस्कार, मी सत्यभामा। माझ्या सताज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण साखरेचं कॅरमल बनवून एकदम वेगळ्या पद्धतीचा शिरा बनवणार आहोत। हा शिरा चवीलाही एकदम छान लागतो। अगदी मुगाच्या डाळीचा हलवा जसा असतो तसाच हाही लागतो। त्यामुळे चला पाहूया कसा बनवला आहे शिरा। त्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। रवा पहिल्यांदा गाळून घ्यायचा। बऱ्याचदा रव्यामध्ये आळ्या किंवा किडे असतात, त्यामुळे रवा गाळून घ्यायचा। त्याच वाटीने आपण इथे 1 वाटी दूध घेतलेले आहे। रव्यामध्ये दूध टाकून घेणार आहोत आणि याला 10 मिनिटांसाठी भिजवून घ्यायचे आहे। तुम्हाला जर सकाळी नाश्त्याला शिरा बनवायचा असेल तर तुम्ही रवा संध्याकाळीही दुधामध्ये भिजवून ठेवू शकता। आता याला आपण मिक्स करून घेऊया आणि 10 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत। त्याने रवा छान फुलून येतो। 10 मिनिटं झालेली आहेत आणि रवाही छान फुललेला आहे। आता आपण याच्यापासून शिरा बनवून घेऊया। बऱ्याचदा आपण रवा भाजून शिरा बनवत असतो, पण तुम्हीही अशा पद्धतीने एक वेळा शिरा नक्कीच बनवा, तुम्हालाही खूप आवडेल। आता इथे मी पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करून घेतले होते। त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स परतवून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता। ड्रायफ्रूट्स छान परतवून घेतले की काढून घ्यायचे आहे आणि त्याच पॅनमध्ये आणखीन 3 चमचे तूप टाकून घेणार आहोत। तूप गरम झाले की आपण जो रवा भिजवून घेतला होता तो याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। पहिल्यांदा हा रवा थोडासा घट्ट होतो, जसा जसा तो गरम होत जातो तसा तो छान भाजल्या जातो आणि परतवल्याही जातो। त्यामुळे मंद गॅसवर याला आपण छान परतवून घेणार आहोत। रवा एकदम छान असा परतवून घ्यायचा आहे। रव्याचा एक एक कण असा सुटसुटीत दिसला पाहिजे इथपर्यंत आपण रवा परतवून घेणार आहोत। तेव्हाच शिरा एकदम छान असा बनवून तयार होतो। रवा छान परतवल्या गेलेला आहे। आता आपण हा काढून घेऊया। आता त्याच पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घ्यायची आहे। इथे आपण 1 वाटी रवा वापरला होता, त्याच्या हिशोबाने 1 वाटी साखर घेतलेली आहे। आता याला आपण गरम करून घेणार आहोत, म्हणजेच साखरेचं कॅरमल बनवून घ्यायचं आहे। कुठल्याही प्रकारे शिरा बनवत असताना आपण ज्या प्रमाणामध्ये रवा घेतलेला असतो त्याच प्रमाणामध्ये साखर आणि तूप वापरले जाते आणि दूध त्याच्या 3 पट किंवा रवा जेवढा फुलत असेल त्यानुसार 4 पटही वापरू शकतो। आता साखरेचं कॅरमल तयार झालेलं आहे। याच्यामध्ये आपण 2 वाट्या दूध टाकून घेणार आहोत आणि त्याला छान मिक्स करून घेणार आहोत। दूध आणि कॅरमल छान मिक्स झालं की दूध बऱ्याचदा फुटल्या जातं, पण जेव्हा दूध फुटल्या जाईल तेव्हा शिऱ्यामध्ये एकदम खव्यासारखी टेस्ट येते। त्यामुळे घाबरण्याचे काहीही काम नाही। दूध जरी फुटले तरीही शिरा एकदम छानच तयार होतो। आता याच्यामध्ये आपण जो रवा भाजून घेतला होता तो टाकून घेणार आहोत आणि त्याला छान मिक्स करून घेणार आहोत। रवा छान तूप सुटेपर्यंत परतवून घ्यायचा। आता याच्यामध्ये आपण आणखीन 2-3 चमचे साखर टाकून घेतलेली आहे। कॅरमल बनवले असल्यामुळे साखरेचा गोडवा कमी होतो, त्यामुळेच आपण आणखीन 2-3 चमचे साखर टाकून घेतलेली आहे। आता वरतून ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत आणि आपला कॅरमल शिरा बनवून तयार झालेला आहे। तुम्हीही अशा पद्धतीने थोडासा वेगळा असा कॅरमल शिरा नक्कीच बनवा आणि कसा वाटला हेही मला कमेंट करून कळवा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा।